रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या माध्यमातून ज्या पुण्यावरून येणाऱ्या गाड्या, कोल्हापूरवरून येणाऱ्या गाड्या, सांगलीवरून येणाऱ्या गाड्या कर्जतला थांबत नाहीत। यापूर्वी गेले दोन दिवस झाले आम्ही कर्जत रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनच्या वतीने ही सह्यांची महामोहीम राबवत आहोत। आपण सगळेच जाणता की कोरोना काळापासून ज्या मेल एक्सप्रेस ट्रेन्स पुण्यावरून मुंबईपर्यंत जात होत्या त्यांचा थांबा कर्जतला बंद केलेला आहे आणि त्या थेट लोणावळा थांबतात किंवा कल्याणला थांबतात। बरेचसे प्रवासी जे पुण्यावरून इथपर्यंत येतात त्यांना कल्याणला जावं लागतं, म्हणजे जाण्याचा 1 तास परत कल्याणला ट्रेन बदलून लोकल पकडून त्या गर्दीमध्ये प्लॅटफॉर्मवरती धावपळ करून आपले सामान घेऊन किंवा जे वृद्ध असतील किंवा महिला असतील किंवा अनेक प्रवासी असतील त्यांना धावपळ करत आपली लोकल ट्रेन कल्याणवरून कर्जतसाठी पकडावी लागते। ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टींचं, एक तर वेळेचंही नुकसान होत आहे कारण 2 तास प्रवाशांचे फुकट जातात, परत त्यात त्रास होतो तो वेगळाच कारण प्रवास करून एवढा लांबचा प्रवास करून येऊन परत त्यांना अजून 2 तास एक्स्ट्राचे त्यांना प्रवास करावा लागतो। अनेक समस्या इथे नागरिक, कर्जतचे नागरिक आहेत ते रेल्वेचा आहे त्यांना त्रास होत आहे। रेल्वेच्या अनेक समस्या आहेत। लोकल ट्रेन्सच्या वारंवार आम्ही त्याच्या तक्रारी केल्या आहेत की आता अर्धा तास, पाऊण तास असे रोज उशिरा जात आहेत। जे नागरिक मुंबईच्या ठिकाणी जे नोकरदार वर्ग आहे त्यांना रोज आपल्या कामावर जाण्यासाठी उशीर होत आहे। अनेक समस्या आम्ही आमच्या पॅसेंजर्स असोसिएशनच्या निवेदनाच्या माध्यमातून आपण मंत्र्यांकडे पोहोचवलेल्या आहेत, आपण खासदार साहेबांकडे पोहोचवलेले आहेत, DRM ऑफिसला पोहोचवलेले आहेत, पण त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची अजूनही कारवाई झालेली नाही आहे किंवा कोणतीही ॲक्शन गेलेली नाही आहे। कर्जतचं जे जंक्शन आहे तेही काढलेलं आहे, नवीन जुनं जो स्टेशन आहे त्याच्यावरती काहीही सुधारणा गेल्या इतक्या काळात होताना दिसत नाही आहे। त्यामुळे ह्या सगळ्या समस्या आता प्रशासनापर्यंत परत पोहोचवण्यासाठी आम्ही इथे जनजागृती करत आहोत आणि सह्यांची मोहीम इथे 2 दिवस झाले राबवत आहोत। खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या कर्जतकरांकडून मिळते कारण समस्या सगळ्यांनाच आहे, फक्त कोण त्याच्यावरती ॲक्शन घेऊन काम करतं आहे ह्याच्यासाठी आज जनता उत्सुक होती। तसेच आज प्रवासी संघटनेने हे काम आपल्या हाती घेतले। संघर्ष करायची वेळ केव्हा येते, जेव्हा आपल्याला योग्य न्याय मिळत नाही आहे, आपल्यावरती एखादा अन्याय होतो तेव्हा आपल्याला संघर्ष करावा लागतो आणि आपल्या कर्जतकर रेल्वे प्रवाशांवरती रेल्वे प्रशासन सतत अन्याय करत आलेला आहे। आज आपण बघतोय 2019चा कोरोना काळामध्ये रेल्वे प्रशासनाच्या मेल एक्सप्रेस पुण्यावरून येत होत्या त्यांचे थांबे रद्द केलेले आहेत, काही गाड्या कायमच्या रद्द केलेल्या आहेत। आपल्या कर्जतवरून कर्जत, पुणे, बारामती अशी सर्वसामान्य गोरगरिबांची जी गाडी होती बारामती शटल तीसुद्धा कायमस्वरूपी रेल्वे प्रशासनाने बंद केलेल्या आहेत। आपल्या अनेक मागण्या रेल्वे प्रशासनाकडे आपण करतोय मागील 4 ते 5 वर्षांपासून, पण आपल्या एकही मागणीला रेल्वे प्रशासनाने मान्य केलेलं नाही आहे। तसेच आपले संसदरत्न म्हणवणारे खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेब यांना मी स्वतः 2022पासून ते 2025पर्यंत स्वतः 4 ते 5 वेळा भेटलेलो आहे। त्यांना निवेदनं दिलेत, त्याचे फोटोज आम्ही इथे बॅनरवरती लावलेले आहेत, पण खासदार बारणे साहेबांनी सुद्धा आपल्या कर्जतकर रेल्वे प्रवाशांची एकही मागणी किंवा एकही समस्या आजपर्यंत सोडवलेली नाही आहे। तसेच आता पुन्हा मुंबई जोधपूर गाडी चालू केलेली आहे, अनेक गाड्या चालू आहेत, त्यात लोणावळ्याला तुमचा थांबा आहे, नेरळ आहे आणि कर्जतलाच थांबे नाही आहेत। मग कर्जतकरांवरती सतत अन्याय होत आलेला आहे, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण सर्व तालुक्यातील सर्व नागरिकांच्या सह्यांची मोहीम इथे राबवतो आहे। त्याच्यामुळे आज ही संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे। नाही, रेल्वे मंत्री आलेले होते तेव्हासुद्धा आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। हे रेल्वे मंत्री असतील, खासदार असतील, फक्त निवेदने घेत आहेत, हालाहाव करत आहेत आणि इलेक्शन आले किंवा कुठल्या निवडणुका आल्या का तिथे आपल्याला आश्वासनं देतात आणि पुन्हा एरिया माझ्या मागल्या होतात। आपल्याला बारणे साहेबांनी पण 2 वेळा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला शब्द दिलेला होता। माथेरानमध्ये झालेल्या सभेमध्ये पण बारणे साहेब बोललेले होते की कर्जत तालुक्यातील हा रेल्वेच्या मी समस्या सोडवेन, माथेरानच्या राणीचा कायापालट करेल, हे करेल ते करेल, पण अजूनपर्यंत बारणे साहेबांकडून एकही गोष्ट झालेली नाही आहे। आता अल्टिमेटम आम्ही असा 6 दिवसाचा वगैरे नाही दिलेला, 7 दिवस आम्ही सह्यांची मोहीम राबवणार आहे। कुठेतरी गैरसमज झालेला आहे, आम्ही अल्टिमेटम वगैरे असं काही दिलेलं नाही आहे, कारण का रेल्वे प्रवासी संघटना आणि रेल्वे प्रशासन हे सामान्य नागरिकांचं आणि रेल्वे प्रवाशांचं एक दुव्याचं काम करते। प्रवासी संघटना आम्ही कुठल्या प्रकारचं आंदोलन वगैरे करणार नाही जेणेकरून सामान्य नागरिकांना त्रास होईल। शाळेच्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत, कुणाला इंटरव्ह्यूला जायचं असतं, कुणाला हॉस्पिटलमध्ये जायचं असतं, आम्ही
सनदशीर आणि कायदेशीर मार्गाने आमचे आंदोलनं करणार आहोत. आता सायंची मोहीम करतो आहे. काही कालांतर हजारो पोस्टकार्ड आम्ही रेल्वे मंत्र्यांना पाठवणार आहोत. वेळ पडली तर आम्ही साखळी उपोषण करणार आहोत कर्जत रेल्वे स्थानकात. तसेच वेळ पडली तर आम्ही जनरल मॅनेजर आहेत रेल्वेचे त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन तिथेशी त्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहोत. पण कुठल्याही प्रकारचं रेल रोको आंदोलन आमची कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन ही संघटना करणार नाही आहे. कारण का आम्हाला कुठल्याही सामान्य नागरिकांना रेल्वे प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा शारीरिक मानसिक त्रास द्यायचा नाही आहे.